आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मुंबईतून मनोज दयाळकर आणि पुण्यातून अजिंक्य धायगुडे असे दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आज पूर्ण दिवस मतमोजणी सुरू असणार आहे आणि या सर्व प्रतिनिधींचं या मतमोजणीकडे अगदी बारीक लक्ष असणार आहे। मुंबईतून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, मुंबईमध्ये काय सांगते मुंबईची हवा, कशा पद्धतीने आता सगळ्या मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे? नक्कीच तेजल, आपण बघितलं दिल्लीचेही तरतर राखीतो महाराष्ट्र माझा सर्वांचं लक्ष आज महाराष्ट्राच्या निकालावरती लागलेलं आहे आणि आपण बघितलं तर 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि आपण बघितलं तर आता आपण गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सर्व आपण बघितलं तर जे अधिकारी आहे सर्वांना चेक करून आतमध्ये पाठवलं जात आहे। तसंच आपण बघितलं मोबाईल आणि जो घड्याळ आहे ते देखील आतमध्ये पाठवलं जात नाहीये, त्याशिवाय इकडे सर्व पाठवलं जात नाही। आपण बघितलं हे या ठिकाणी आपण बघितलं गोरेगाव सेंटर मध्ये 3 मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। त्यामध्ये आपण बघितलं मुंबई, उत्तर मुंबई, तसंच उत्तर मध्य मुंबई, तसंच उत्तर पश्चिम मुंबई या 3 मतमोजणीचे मतमोजणी होणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक बूथवरती 84 टेबल लागलेले आहेत आणि त्याचा निकाल आपण बघितलं वेळोवेळी आपल्याला भेटणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी जे म्हणजे मोदी यांचे एकदम जवळचे असे बोलले जातात पियुष गोयल यांची देखील मतमोजणी या ठिकाणी होत आहे। तसंच शिवसेना विरुद्ध शिवसेना आपण बघितलं तर म्हणजे रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांची देखील मतमोजणी या ठिकाणी आहे। तसंच आपण बघितलं उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांची देखील मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे। अशा 3 मतदारसंघाची मतमोजणी आपण बघितलं गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये होणार आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं 300 मीटरची या ठिकाणी लाईन आखण्यात आलेली आहे। जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या 300 मीटरच्या लाईनीपेक्षा बाहेर उभं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आणि मनोज, अशाच पद्धतीने तिथल्या सर्व परिस्थितीचा आढावा आम्हाला वेळोवेळी पोहोचवत राहा।